अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधूंनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची जी काही पुस्तकं आहेत अध्यात्मावर, त्याचं वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य शिरीषदादा कवडे महाराज लिखित जयांचे केलेल्या स्मरण हे पुस्तक वाचनास घेतले आहे. आता काल आपण अंतःकरण चतुष्टय पाहिलं. आज उपराठ्या दैवाची तरा हे प्रकरण बघूया. परमपूज्य श्री मामा म्हणायचे की नाहीतर आपले देव आपल्याला परमार्थापासून दूर करतील, ते कर्म सदैव आपल्या बोकांडी बसलेलेच असते. ते म्हणायचे, एक माणूस आपल्या आर्थिक दुस्थितीला कंटाळून गेला होता. त्याने ठरविले की समुद्रात बुडी मारून मोती काढायचे आणि ते विकून श्रीमंत व्हायचे. यावर कबीर महाराजांचा एक दोहा आहे, दरिंदर चला दरिया में कर्म चले साथ, मोती रहे पानी में और शंख लागे हात. त्याचे कर्म ही तेथे त्याच्याबरोबर गेले आणि ते मोती तिथेच पाण्यात राहून शंखच त्याच्या हाती आले. माऊली याबद्दल म्हणतात, प्राप्ती जरा दार बंद कर. प्राप्तीचे येणे वेळे देवा आंधळेपणाचे डोहाळे. प्राप्तीची वेळ आली की नेमके आपले कर्म आडवे येते आणि आपल्याला आंधळेपणाचे डोहाळे लागतात. थोरल्या महाराजांनी म्हणजे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज एक गोष्ट सांगतात की एकदा वाडी मुक्कामी प्रवचनात एकाएकी ते थांबले आणि म्हणाले, मोक्ष कोणाला हवा आहे? असे म्हटल्यावर उपस्थितांपैकी एकाने हात वर केला नाही. सगळ्यांनी हाच विचार केला की जर हो म्हणावे तर तात्काळ देहत्यागाची वेळ येणार. सगळे गप्प बसले. क्षणभराने स्वामी महाराज म्हणाले, सुटलो. कोणी जर ही हो म्हटले असते तर त्याला मोक्ष देणे भागच पडले असते. म्हणजे जे दुर्लभ पद नशिबाने मिळणारे होते त्यावेळी सर्वांची कर्मे आड आली आणि कोणालाही बुद्धी झाली नाही. माऊलींनी म्हणूनच म्हटले आहे की प्राप्तीच्या वेळेस आपल्याला आंधळेपणाचे डोहाळे लागतात आणि प्राप्ती होत नाही. त्याऐवजी नाना प्रकारचे संशय उत्पन्न होतात. आपल्याकडून प्रमाद व्हायला लागतात व मूळ साधनेचा विषय आपल्यापासून दूर जाऊ लागतो. परमपूज्य श्री मामांच्या मातोश्री त्याला नेहमी सांगायच्या व परमपूज्य श्री गुरुणी महाराजही सांगायचे की साधकाने त्याला कोणताही अनुभव येवो अथवा न येवो, देहाची 3 चिमट्या राख होईपर्यंत साधनेला बसायचे हा नियम आहे आणि तेवढे सोडून आपण इतर सगळे करत असतो. मन भ्रूमध्यात अडकते. एकदा हे मन एकाग्र झाले की मग या मनाला सुख काय आहे ते कळायलाच लागते. या चित्ताला कळायला लागते. एकाग्र होते कुठे तर हृदया माझी. आपल्या शरीरात भ्रूमध्याच्या ठिकाणी ही जी ठिकाणे आपण दाखवितो ती शरीराच्या साहाय्याने दाखवितो. शाखाचंद्र न्याय प्रसिद्धच आहे. शाखेच्या आधाराने तो चंद्र आपण दाखवितो. त्या फांदीच्या वर चंद्र आहे हे असे सांगतो ते हृदय, त्याप्रमाणे शरीरात भ्रूमध्यातच आहे असे म्हणतो. तेव्हा हे शरीर त्याचा केवळ आधार असते, कारण ही सर्व चक्रे सूक्ष्म देहावर आहेत, स्थूल देहावर नाहीत. नाहीतर मूळ देहाचे दहन झाल्यावर चक्राचेही दहन झाले असते. तसे होत नाही. भ्रूमध्याच्या ठिकाणी आज्ञाचक्र नावाचे चक्र आहे. या आज्ञाचक्राच्या थोड्या वरच्या बाजूस हे हृदय आहे. तेच माऊलींना अभिप्रेत आहे. मनाची घडी घडे हृदया माझी. या ठिकाणी मनाची घडी घडते. ते मन गुंडाळले जाऊन तेथे अडकून पडते. परमपूज्य श्री मामा म्हणायचे, घरात यावे कोट काढून हँगरला अडकवायचा, तसेच मनाला भगवती या आज्ञाचक्राच्यावर अडकवून ठेवते. तिथे
हे मन हृदयात चांगले जाते. आचार्यांनी आपल्या सौंदर्य लहरीत एक सुंदर श्लोक सांगितला आहे. मही मूलाधारे कमपि मणिपुरे वृतदम शीतं मिथ्याविष्ठाने हृदिमपि माकाशमुपरि मनोऽपि भ्रूमध्ये सकलपित्वा कुलपथं सहस्रारे पद्मे सहरहसि पत्या विहरसी. या मनाचा लय ही भगवती भ्रूमध्यात करते, हे विशेष आहे. या भ्रूमध्यावर मनाला गती नाही, म्हणूनच विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. ऐक या अवस्थेला योगामधील प्रत्याहार म्हणतात. अष्टांग योगानुसार हे त्यातील 5वे अंग आहे. माऊली एका ओवी स्पष्ट करतात की तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली विषयांची सपिली बोहली इंद्रिये बांधून आणली हृदयातू. प्रत्याहाराचे वैशिष्ट्य. या हृदयामध्ये सर्व इंद्रिये भगवतीने बांधून आणली आहेत. इंद्रिये बांधून आणली आहेत याचा अर्थ असा की भोग घेणाऱ्या सर्व देवता मन प्राणासहित हृदयामध्ये बांधून आणल्या आहेत. भगवती या सर्वांना हृदयामध्ये ठेवते आणि केवळ प्राणासोबत जीवाला घेऊन वर जाते. तेव्हा तो प्रत्याहार पूर्ण होतो. म्हणजे हे जे स्मरण आहे त्या स्मरणामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार देखील आपोआपच समाविष्ट होतात. कारण माऊलींनी सांगितले आहे, ऐसे ऐक्य हे सहजे कावे तो राहिजे मग तेथेची बोधे बैसेचे आसनावरी. इथे मन शांत झाले की प्राण आपोआप शांत व्हायला लागतो. हा प्राण स्थिर व्हायला लागला की सात्विकता दाटून येते आणि त्यामुळे वैराग्य उत्पन्न व्हायला लागते. वैराग्याच्या उत्पत्तीबरोबरच ज्ञानाला स्थैर्य लागते. म्हणून ऐसे ऐक्य हे सहजे असे आपोआप व्हायला लागते. असा बोध हृदयात येऊनच आसनावर बसावे असे माऊली सांगत आहे. आसन हे खरे तर स्मरणाचेच फलित आहे. स्मरणाची लक्षणे. अशी आपण आतापर्यंत स्मरणाची 4 मुख्य लक्षणे बघितली. पहिले लक्षण म्हणजे अहंकाराचे काठिण्य विरू लागते. दुसरे लक्षण म्हणजे सात्विकता अंगी येते. तिसरे लक्षण म्हणजे विषयांचा विसर पडतो. आणि चौथे लक्षण सांगितले आहे की हृदयामध्ये मनाची घडी घडते. असे असल्यावर पहाटे जर स्मरणपूर्वक बसले तर आपोआप आसन साधते. हे आसन आपोआप होते. म्हणून पुढच्या ओवीत माऊली सांगतात, आता अंगाते अंग बरी पवनाते पवनूपरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. आसन आपोआप होते आणि प्राणायामही आपोआप होतो. महायोगाचा असा पहिला सिद्धांत आहे की या महायोगामध्ये जर कोणी हट्टाने आसन करून बसेल तर तो पहिला मूर्खपणा ठरेल व जर जबरदस्तीने तो प्राणायाम करेल तर तो दुसरा मूर्खपणा ठरेल. केवळ स्मरण करायचे असते. याच्यापुढे सगळे व्हायचेच, करायचा भाग काही नाही. एरवी 12 अंगुळे वाहणारा वायू ज्या त्या तत्वाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात बाहेर पडतो, शक्ती त्यालाही धरते. तुमचे अंग डोलायला लागते. तुमचे शरीर तरी कोण सांभाळते? ती भगवती शरीराला व प्राणाला सांभाळते.
ती प्राणाला मानगुटीला धरून ओढते. हा प्राण जो ऐरवी बाहेर जात असतो त्याला आत ओढते. या प्राणालाही तीच सांभाळते. आपल्याला सांभाळता येत नाही. प्राणशक्ती सर्व व्यापक आहे. ती प्राणशक्ती सांभाळणे सोपे नाही. प्राणाचे श्रेष्ठत्व उपनिषदांमध्ये कथा आहे. एकदा या सर्व इंद्रियांना वाटू लागले की आपणच श्रेष्ठ आहोत, आपल्याशिवाय शरीर व्यापार शक्यच नाही. म्हणून त्याने एकदा श्रेष्ठ कोण हे ठरवायला सभा बोलावली आणि प्राणाला त्याचे अध्यक्ष केले. प्राणाने असे सुचवले की प्रत्येकाने एकदा बाहेर जाऊन यावे आणि शरीराचे काही अडते का ते बघावे. समजा त्याच्या वाचून जर काही अडले तर त्याने खुशाल समजावे की आपण सगळ्यात श्रेष्ठ आहोत. प्रथम नेत्रांच्या देवता बाहेर पडल्या. या देवता जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा आंधळे लोक जसे व्यवहार करतात तसे व्यवहार शरीराने केले, काही अडले नाही. कानांच्या देवता बाहेर पडल्या तेव्हा बहिरा जसा व्यवहार करतो तसा व्यवहार केला, काही अडले नाही. जिव्हेच्या देवता बाहेर पडल्या. प्रत्येक इंद्रियाच्या देवता बाहेर पडल्या, पण शरीराचे विशेष काही अडले नाही. मग तो प्राण म्हणाला, तुम्ही सगळे बाहेर पडलात व आलात, आता मी फक्त क्षणभर बाहेर जातो. हा प्राण बाहेर पडल्याबरोबर ही सगळी इंद्रिये थांबली, निर्जीव झाली. प्राण बाहेर पडल्यावर ते शरीर म्हणजे मुर्दा माझ्या